अपहरण करून जीवे मारण्याचा प्रयत्न, 4 आरोपी गुंडाविरोधी पथकाच्या जाळ्यात. नाशिकमध्ये थरारक गुन्ह्याचा उलगडा करण्यात गुन्हाविरोधी पथकाला मोठे यश आले आहे. जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने एका तरुणाचे अपहरण करून त्याला गंभीर जखमी करणाऱ्या 4 आरोपींना नाशिक गुन्हे शाखेच्या गुंडाविरोधी स्क्वॉडने शिताफीने जेरबंद केले आहे. 27 एप्रिलच्या रात्री फिर्यादी महेश तुकाराम गवळी हे नाशिक रोड येथील नॅशनल लॉजच्या गेटसमोर बसलेले असताना पैशाच्या जुन्या वादावरून त्यांना जबरदस्तीने कारमध्ये बसवले गेले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. प्रथमेश सोनवणे याने फिर्यादीच्या पोटात चाकू मारत धमकावले. त्यानंतर आरोपींनी त्यांना शांती पार्क उपनगरातील एका पडीत इमारतीवर नेले. तेथे लोखंडी कोयते आणि लाकडी दांडक्यांनी गुडघे, पाठ, हात पायांवर बेदम मारहाण करण्यात आली. धक्कादायक म्हणजे चौघांनी मिळून महेश गवळी यांचे हातपाय धरून त्यांना इमारतीवरून खाली फेकून दिले. यात त्यांच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली असून मणक्याला फ्रॅक्चर झाल्याचे समोर आले आहे. या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना गुंडाविरोधी स्क्वॉडने घटनास्थळासह रेल्वे स्टेशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी महाराज पुतळा, बिडको चौक, दत्त मंदिर चौक आणि सेंट्री सेंटर मॉल परिसरातील CCTV फुटेज तपासले. आरोपीची कार MS-12 ET 5690 सातपूर परिसरात गेल्याचे स्पष्ट झाले. मिळालेल्या माहितीच्या आधारे मोतीवाला कॉलेजजवळ सापळा रचून पोलिसांनी नारायण नागपुरे, प्रथमेश सोनवणे, रवी शिंदे आणि अभय आवटे या 4 आरोपींना शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासासाठी त्यांना नाशिक रोड पोलिसांच्या हवाली करण्यात आले. जुन्या पैशाच्या वादातून अपहरण, चाकू हल्ला, बेदम मारहाण आणि इमारतीवरून खाली फेकण्यासारखा थरारक गुन्हा काही तासात उघड करत गुंडाविरोधी पथकाने वेगवान तपासाचे उदाहरण घालून दिले आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक.